नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात ॲग्रो विश्वा मराठी हे यूट्यूब चॅनल. आत्ताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहत आहात. नमस्कार शेतकरी बंधूंनो. मित्रांनो, आजचा जे पावसाचं प्रमाण घटण्याचं कारण सध्या जर विचार केला तर आपण जवळपास एकच वादळ सध्या चालू आहे, ते इथिपॉनच्या बाजूला, जिथं हाँगकाँगकडल्या बाजूला आहे, आणि त्यामुळं सर्व हवा त्याच बाजूला खेचली चाललेली आहे. तुमच्या लक्षात येत असेल बघा, भारतातील सर्व पश्चिमेकडून पूर्वेकडं वारा जातो आहे. त्याचं कारण की ह्या वादळामुळं. आणि आज जी लो प्रेशर आहे, आता जी दोन समुद्र आहेत आपल्या बाजूला, एक अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर, आणि खाली हिंद महासागर, इंडियन ओशन. तर मित्रांनो, त्यामधल्या तापमानात बदल असतो. पण यावर्षी एक खूप अडचणीची गोष्ट अशी बनलेली आहे की या दोन्ही तापमानात बदलच नसल्यामुळे एक हवेचा प्रेशर खूप दूरच्या वातावरणामुळं तयार होत आहे. नाहीतर इथं प्रेशरमध्ये बदल असतो, तापमानात बदल म्हणलं की. पण दोन्ही बाजूचं समान असल्यामुळं ज्या ठिकाणी डिफरन्स ऑफ टेम्परेचर असतं त्या पद्धतीने हवेचे दाब तयार होत असतात. मग यावेळेस तिथं फरक नसल्यामुळे जागेवर हवेचे दाब बदलून जो भारतात पाऊस पडत असतो तो पाऊस पडायला तयार नाही. तर आज तरी देखील पाऊस हा कोणत्या भागात पडेल याबद्दल मी एक दृष्टिक्षेप टाकत आहे. तो पाहू शकता मित्रांनो. बघा, हे जे एक लो प्रेशर कशा पद्धतीने घोंगावत आहे, आणि त्याचा परिणाम म्हणून थोड्याफार प्रमाणात एक ईशान्य भारतात पावसाचं वातावरण आहे. ते पण जो आग्रा आहे, दिल्लीपासून पूर्वेकडली बाजू आहे, आणि लखनौ, तसेच झाशी, खाली बऱ्यापैकी समजा सिंगोरुली आणि बालासूरपर्यंत त्याचा प्रभाव राहील. आणि जर आपल्या महाराष्ट्राचा विचार केला आपण, तर महाराष्ट्रामध्ये मित्रांनो साधारणपणे आज ढगाळच वातावरण दिसतंय. ते धुंदाक पद्धतीचं ढगाळ आहे. त्यामध्ये जर क्लॅरिटी ही काही प्रमाणात क्लॅरिटी येईल तर लगेच आणखी ढगाळ होईल. त्याचा छत्रपती संभाजीनगर, जळगाव, मुंबई, कोकण किनारपट्टीलगत सोलापूर हे ढगाळच राहणार आहे. नांदेडमध्ये सुद्धा ढगाळच आहे. नागपूरच्या बाजूला जो भाग आहे नागपूरपासून उत्तरेकडचा, त्या भागात तेवढा पाऊस पडेल अशी शक्यता दिसते. आणि संध्याकाळच्या वेळेस मित्रांनो, नागपूर परिसरामध्ये सायंकाळीच अमरावती ते नागपूर विदर्भाचा पूर्व आणि पश्चिम भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या जोरदार सरी पडतील, इकडे यवतमाळपर्यंत, आणि वरती मध्य प्रदेशाचा भाग आहे मित्रांनो. आणि त्यावेळेस हिंगोली ते अकोला त्याच्या दरम्यानसुद्धा पावसाच्या सरी येऊ शकतात. छत्रपती संभाजीनगरचा जळगावकडली बाजू, मालेगावकडली बाजू, तसेच अहिल्यानगरकडल्या बाजूला पाऊस येईल. फक्त जी बीडकडला कोपरा आहे, तिथून दिशा समजा, त्या दिशेकडे थोडं कमी पावसाचं प्रमाण दिसतं आहे. अहिल्यानगरमध्ये सुद्धा संध्याकाळीसुद्धा केवळ ढगाळच असेल सायंकाळच्या नंतर. आणि अहिल्यानगरचं वातावरण हे संध्याकाळी क्लिअर होईल, पण त्याच वेळेस इकडं खाली नाशिक वगैरे त्या परिसरात ढगाळपणा असेल. त्यामुळं आजसुद्धा पावसाची आशा ही खूप वाईट अवस्था आहे मित्रांनो. तर वाट बघावी लागणार आहे आपल्याला. पण पावसाच्या आशा पुसट जरी झालेल्या असल्या तरी ज्वारी उत्पादनात भरीव वाढ होईल. ज्वारीच्या पेरणीसाठी नक्कीच पाऊस होणार आहे. त्यामुळं शेतं बनवून ठेवा, काडी कचरा वेचून स्वच्छ करून ठेवा. गेलेल्या पिकांना सरकारने जर कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवला तरच त्याला जीवदान मिळेल, नाहीतर कठीण आहे. ओके, धन्यवाद, शुभ दिवस. आपल्या दादाचं ॲग्रो विश्वा मराठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, दादाला सपोर्ट करा.